कोकणातील सुंदर समुद्रकिनारी गाड्या चालवण्याची आमची इच्छा होती। आरेवारे बीचवर आम्ही ती इच्छा पूर्ण केली। कोकणातील गावातून पुलावरून फिरलो, निसर्गसंपन्न खाडी आणि मंदिरही पाहिलो। गणपतीपुळेला बाप्पांचं दर्शनही झालं। आरेवारे बीच आणि गणपतीपुळेची धमाल या भागात। असा एकदम टकाटक रेडी होऊन आम्ही निघालोय, मस्तपैकी फ्रेश झालो, सकाळी बीचवर गेलो। आता आम्ही बाईक घेऊन आम्ही गणपतीपुळे दर्शनासाठी जाणार आहे। मस्त बघा कसं तयार झालंय, गॉगल आहे पूजाचं नवीन। गणपतीपुळेला नवीन गॉगल घ्यायचा मी प्रयत्न करतो। छान असं बाईक रेडी आहे आमचे। हे रूम आहे, कपडे आहेत तिथे वाळू घातलेले, त्यामुळे काय बघू नका। तिकडं समोर बीच आहे, अगदी निसर्ग संपन्न वातावरण आहे। चला निघूया। काल रात्री काय आम्हाला तुम्हाला गाव दाखवता आलं नाही, पण आज आम्ही जाताना गाव तुम्हाला दाखवतोय। हे आहे काळबादेवी गाव, आरेवारे बीचच्या साईडलाच आहे। उजवीकडे खाडी आहे, म्हणजे नदी जिथे समुद्राला मिळते ते ठिकाण आहे, आणि अगदी आपल्या डावीकडे समुद्र आहे, बीच, काळबादेवी नावाचं बीच। थोड्याच वेळात आम्ही काळबादेवी गावातील श्री रामेश्वर मंदिर आणि श्री कालिकादेवी मंदिर या ठिकाणी आलो। हे दोन्ही मंदिर कोकणच्या निसर्गरम्य वातावरणाने वेढलेले आहेत। त्यांची बांधणी पण खूपच सुंदर आहे। काळबादेवी कालिका मंदिराच्या शेजारी श्री रामेश्वराचं मंदिर आहे, अगदी खाडीला लागून समुद्राच्या शेजारी, म्हणजे नदीच्या शेजारी हे मंदिर परिसर। गणपतीपुळेला आम्ही चाललोय। हे आरेवारे बीचचं व्ह्यू पॉईंट आहे। हे समोर दिसतं ते वारे, आत्ता आलेलं आरे, आणि हे तिथलं व्ह्यू पॉईंट। आम्ही दीदीकडनं मॅगी ऑर्डर केलेली आहे नाश्त्यासाठी, फ्रेश। जिथंपर्यंत नजर होतं तिथंपर्यंत पाणीच पाणी। कसं आहे मग हे व्ह्यू पॉईंट? खूप सुंदर आहे, छान वाटत आहे। वातावरण थंड आहे, वातावरण छान आहे। गरम होईल ना? व्हिडिओ कॉल सुरू आहे घरी, दादा, वहिनी, आई हे सगळे बघत आहेत। नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। काळबादेवीकडून गणपतीपुळे जाताना आपण आरेवारे बीचला क्रॉस करतो। या ठिकाणी वेगवेगळे व्ह्यू पॉइंट्स आहेत। समोर दिसणारे दृश्य खूपच मस्त असते। गाडी चालवताना समुद्र आपल्या डाव्या बाजूला कायम दिसतो। वरून दिसणाऱ्या समुद्रावर जाऊन गाडी चालवण्याची माझी इच्छा झाली। समुद्रावर मला गाडी चालवायचं पाहून पूजाला पण इच्छा झाली। आता ती पण समुद्रावर गाडी चालवणार होती।
आरेवारे बीच नंतर प्रवास करून आम्ही गणपतीपुळे देवस्थानला आलोय. लाईनमध्ये उभारलोय. किती तसं गर्दी कमी आहे, तुम्हाला समोरून दाखवतो. तसं गर्दी कमी आहे. लवकरच आमचं दर्शन होईल असं वाटतंय. त्याच्या शेजारीच गणपतीपुळेचं बीच आहे. मागं चप्पल स्टँड आहे फ्रीमध्ये, जिथं आपण चप्पल सोडून इथं येऊ शकतो. खिचडी बगर ही लाईन आहे. मस्त वास यायला प्रसादाचा कसला तरी. बघूया गणपतीपुळे मंदिर. आत गणपती बाप्पा आहेत. आत व्हिडिओ फोटोग्राफी अलाउड नाही आहे. आत्ताच आमचं मस्तपैकी दर्शन झालं. बऱ्यापैकी गर्दी मंदिरात आहे. शेजारी गणपतीपुळेचं बीच आणि पर्यटक भरपूर लोक इथं आलेले आहेत. हे गणपतीपुळे बीच आहे शेजारी. हे गणपती मंदिर. गणपतीपुळे बीच. वेगवेगळे वॉटर ॲक्टिव्हिटी बीचवर सुरू आहेत. मोठा प्रशस्त एरिया. इकडं मंदिर आहे. आता आम्ही जाणार आहे प्राचीन कोकण बघण्यासाठी. चला जाऊया.